योगेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात आजपासून अन्नछत्र सेवेला सुरुवात करण्यात आली आहे। सदर सेवा आज रविवार दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू केली आहे। या सेवेचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे। योगेश्वरी देवस्थान कमिटी याचे अध्यक्ष अंबाजोगाई येथील तहसीलदार आहेत। यांच्या मार्गदर्शनामध्ये हे देवस्थान कमिटीचे कामकाज चालते। मात्र नव्याने ही कमिटी निर्माण करण्यात आलेली आहे। पहिली कमिटी बरखास्त करून नव्याने कमिटी निर्माण झाल्याने नव्यानेच या ठिकाणी अन्नछत्र सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। आजपासून तहसीलदार यांच्या मार्गदर्शनामध्ये योगेश्वरी देवस्थान येथे अन्नछत्र सेवा सुरू करण्यात आली आहे। या सेवेबद्दल बीड जिल्हाभरातून या अन्नछत्र सेवेचे कौतुक केले जात आहे। नवीन ट्रस्ट 1 तारखेला अस्तित्वात आली। त्या ट्रस्टमध्ये पहिला ठराव असा आम्ही घेतला की आपल्या इथं देवीच्या मंदिरात अन्नदान नव्हतं, म्हणजे नाश्ताचा प्रकार होता पण अन्नदान नव्हतं। तर बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान सुरू करावं असं आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये ठराव घेतला। त्या ठरावानुसार आम्ही 18 तारखेपासून रोज 12 ते 2 या वेळेत अन्नदान करत आहोत। गावातील साधारणतः 300-350-400 गावातील बाहेरगावातील लोक जेवत आहेत रोज, आणि अन्नदानाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं मी कमिटीच्या वतीनं विनंती करतो। आणि आपणही स्वतः इथे येऊन जातीनं अंबामाईच्या सेवेमध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून अंबामाई आपल्या सगळ्यांनाही होईल। अजून बरेच नवीन पुढं आपल्याला अंबामाईच्या देवामध्ये नवीन हे करायचे आहेत। काही पार्किंगची सोय नाही आहे, तर तुम्हाला थोड्याच दिवसात पार्किंगची सोय करू। त्यानंतर भक्तांसाठी निवास नाही आहे, जे आमचा मानस होता भक्तांसाठी निवास करायचा, तो सुद्धा जास्तीत जास्त 1-2 महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार आहोत। तर जेणेकरून जितक्या भाविक भक्तांसाठी हे करता येईल तेवढा आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत। छोटे आम्ही खारीचा वाटा म्हणून आता अन्नदान सुरू केलेलं आहे, आणि पुढच्या सुद्धा सगळ्या जे आम्ही सांगितलेल्या आहेत ज्या गोष्टी त्यासुद्धा नक्की भाविक भक्तासाठी आम्ही पूर्ण करू। अहोरात्र परिश्रम घेऊन आपल्याला कोणत्याही अडीअडचणीचा सामना न करता येईल या पद्धतीने आम्ही पुढे वाटचाल करू, आणि आपणही सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।